राम राम मंडळी, आपल्या ह्या नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत ह्या सुंदर डोंगर रांगांमध्ये। मी तुमच्यासोबत इथलं अप्रतिम सौंदर्य, शांत वातावरण आणि खास अनुभव शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, मी आता बर्फाच्या डोंगराजवळ पोहोचलो आहे। इथली थंडी, इथली शांतता शब्दांत सांगता येणार नाही। या शांत वातावरणातून मी पुढे येत होतो आणि अचानक समोर इतकी गर्दी दिसली, म्हणून मी थेट इथेच आलो। बघा ना, सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे। लोकांचा उत्साह वेगळ्याच पातळीवर आहे। थंड हवा, सुंदर दृश्य, हा आनंद घेत आहे। हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे। किती सुंदर आहे इथं, मस्त मजा येते। खूप गर्दी आहे पण खूप मजा आहे। हा मार्केट बघितलं तुम्ही, एकदम अप्रतिम आहे। नमस्कार, एक विचारू का तुम्हाला? हो नक्की, बोला ना। राहुल, तुम्ही इथे एकटे आलात का मित्रांसोबत? मी एकटाच आलोय आणि या सुंदर बर्फामध्ये माझा ट्रॅव्हल ब्लॉग शूट करतोय। माफ करा, एक मिनिट बोलू का? तुम्ही खूप छान दिसताय आणि खूप छान ब्लॉगिंग करताय, म्हणून थांबून बोलावंसं वाटलं। वा, खूप सुंदर जागा आहे ना ही। पहिल्यांदाच आलात का इथे? हो, पहिल्यांदाच आलोय आणि खरंच सांगतो, इथलं बर्फ आणि डोंगर पाहून मन भरून येतंय। हे लाकडी घरं किती छान दिसत आहेत। हो, आणि ते बर्फाचे डोंगर तर अप्रतिम आहेत। हो ना, आम्हीही पहिल्यांदाच बर्फ पाहतोय। फोटो काढताना तर अजूनच मजा येते। हो, आठवणी जपण्यासाठी फोटो तर हवाच। हवं असेल तर तुमचा फोटो काढून देऊ का? अरे वा, नक्की, धन्यवाद। आज इथे खूप सुंदर दिवस होता। या बर्फात, या थंड हवेत आणि या गजबजलेल्या बाजारात मला खूप चांगला अनुभव आला। तर मंडळी, आजचं माझं व्लॉगिंग इथेच संपतंय। आता मी या थंडीच्या प्रवासातून घरी निघालोय। पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी, नव्या अनुभवासोबत।